नमस्कार. मी दीपक आत्मानंद सावंत. माझ्या कंपनीचं नाव युनायटेड सर्व्हिसेस. त्या युनायटेड सर्व्हिसेसमध्ये आपण वेगवेगळे हॉस्पिटल सेटअप करतो. उदाहरणार्थ टंकी प्रोजेक्ट घेतो, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, अशा गोष्टी आपण तिथे करतो. डॉक्टरांना कसं पाहिजे, आयसीयू कसं पाहिजे, ओटी कसं पाहिजे, तर आपण तसं बनवतो. उदाहरणार्थ आपण तसं बघलं तर ऑक्सिजनचं पूर्ण काम करतो. MGPSचं, टाटा हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, रहेज हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, असे आपले बरेचसे मोठे हॉस्पिटल आपल्या बोर्ड ह्याच्यावरती आहेत. कल्याण डोंबिवलीचे उदाहरणार्थ आपण आयुष हॉस्पिटल, मीरा हॉस्पिटल, डोंबिवलीचं मानव कल्याण हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, असे बरेच हॉस्पिटलमध्ये आपण कामं केलेली. डॉक्टर किरण यांची भेट माझी एक 6 महिन्यापूर्वी RMB रोटरी क्लबच्या सेशनमध्ये झाली होती. तर त्यांचा एक छोटासा 15-20 मिनिटाचा सेशन होता आनंदी ग्रुपमध्ये. त्यांनी 10 मिनिटाचं मेडिटेशनचं असं सांगितलं. त्याचं सेशन मी केला, त्यावेळी मला खूप असं फ्रेश वगैरे असं वाटलं. त्यांना मी एक दुसऱ्या दिवशी कॉल केला आणि त्यांना सांगितलं मला तुमच्याशी एक भेट घ्यायची. मला खूप निद्रानाशाचा खूप त्रास होत होता. रात्री 2-3 वाजता तशी झोप येत नव्हती. तर त्यांनी मला एक टाइम थेरपीचं असं आणि एक म्युझिक थेरपीचं असं एक सांगितलं, सेशन सांगितलं. तर त्यानुसार मी त्यांचे 2 ते 3 सेशन केले आणि मला बराच फरक पडला. नंतर काही दिवसांनी माझ्या कंपनीचं, माझी फॅमिली आणि माझ्या ऑफिसच्या बद्दल मी त्यांच्याशी डिस्कस केला. माझी मिसेस मेहुणे अशा 3 जण त्यांना इन्व्हाइट केलं. त्यांनी आमच्या ऑफिसच्या वास्तूमध्ये येऊन व्हिजिट दिली आणि त्यांनी आम्हाला काही उपाययोजना सांगितल्या. मग कंपनीच्या लोगो संदर्भात त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं. मग माझ्या लोगोमध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्या अडचणी बिझनेसमध्ये कुठे कुठे येतात ह्या मला त्यांनी सांगितल्या आणि तसंच होत होतं. मग त्यांनी मला थोडासा मार्ग सांगितला. त्या मार्गानुसार आम्ही त्या माझ्या लोगोमध्ये खूप सारे मी बदल चेंजेस केले आणि त्याचा मला खूप सारा म्हणजे फरक जाणवला की बाबा काही ठिकाणी माझे पैसे अटकायचे, म्हणजे काम पूर्ण व्हायचं, क्लायंट सॅटिस्फाय असेल सुद्धा आपला जो मोबदला आहे तो पूर्णतः देत नव्हता. मग आम्ही इतके वर्ष 10 ते 15 वर्ष मी इग्नोर करत होतो की ठीक आहे जाऊ दे. पण नंतर कालांतराने खूप साऱ्या गोष्टी, कारण थोडे पैसे असे लाखो रुपयाच्या वर जात होतं. ती छोटी मोठी अमाऊंट नव्हती. त्याचं ऍक्च्युली ते डॉक्टर किरण माझे मित्रासारखे झाले. मी त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस केल्या की असं सरकार होत आहे, पैसे येतात पण राहत नाही किंवा त्यांना वेळेवरती येत नाही. तर असं मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला खूप सारे मार्गदर्शन केलं. तर वास्तूसाठी त्यांचे मिसेस डॉक्टर मुग्धा यांनी बरंच आम्हाला मार्गदर्शन केलं. लोकल टू ग्लोबल प्रवास असा झालेला आहे आणि आता मला खूप सारा फरक पडतोय आणि त्यांचा मार्गदर्शन, त्यांचा अनुभवाचा लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा फायदा हो, हीच ईश्वर चरणी माझ्या. हर्षदा दीपक सावंत. मी यती एजन्सी नावाची म्हणजे एजन्सी आहे ऑक्सिजन सप्लायची, मेडिकल ऑक्सिजन सप्लाय ही एजन्सी आहे. डॉक्टर किरण आणि डॉक्टर मुग्धा यांच्याशी भेट म्हणजे मिस्टरांमुळे झाली माझी. त्यांना भेटल्यावर मला पण खूप छान वाटलं त्यावेळी. म्हणजे फर्स्ट व्हिजिटमध्येच मन शांत झालं म्हणा की एक आनंद झाला म्हणाला तरी हरकत नाही. म्हणजे मला मी म्हणते मी कोणाला आता इंट्रोड्यूस करताना त्यांना सांगते ही आमचे गुरु आहेत म्हणून. कारण मला असं काही करताना असं वाटतं की त्यांच्याशी डिस्कस करावं आणि पुढे जावं. त्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या हेल्थमध्ये पण खूप फरक पडला. म्हणजे मला खूप टेन्शन होतं की सांगितले त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला. मॅडमनी पण मला माझ्या स्वतःसाठी पण बऱ्याच हेल्थसाठी पण काही गोष्टी सांगितल्या, त्याही मी केल्या. दोघांनाही भेटून मला खूप छान वाटतं. अजूनही म्हणजे त्यांच्याशी बोलले तरी मी फार रिलॅक्स होते.